होती महाशिवरात्री. मग काय सकाळी लवकर उठले होते, हेअर वॉश वगैरे केला, आंघोळ करून घेतली आणि घराबाहेरचं सगळं झाडून काढून पाणी वगैरे मारलं आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली. भरपूर लोक मंदिरलासुद्धा जात होते. मग काय मी लागले पुढच्या कामांना. घर झाडू मारून फरची वगैरे पुसलं. महाशिवरात्री होती म्हटलं आणि देव धुवून पुसून पूजा वगैरे करून अगरबत्तीसुद्धा लावली. फुल डे मस्त वाटत होतं आणि घरीसुद्धा मुलं आणि मिस्टरसुद्धा होते त्यामुळे. आणि मग मुलांनासुद्धा रेडी केलं, उपीट केलं त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी रात्री साबू भिजत ठेवले होते. 5 दिवसांनी साबूचे वडे बनवले, त्याचबरोबर दहीसुद्धा होतं. वडे वगैरे खाऊन घेतले. मग आपल्या रोजच्या कामाला लागले. किचनसुद्धा आवरून घेतलं आणि लगेच भांडीसुद्धा घासून घेतली. आम्ही संध्याकाळी मंदिरला जायचं ठरवलं होतं कारण सकाळी भरपूर रश असते त्यामुळे. मग काय शेजारचे जाऊन आले, त्यांनी सांगितले रश नाही म्हणून. मग काय लगेच मी आवरून घेतले आणि मग गेलो मंदिरात. आणि मग या मंदिरमध्ये ना गुरुपौर्णिमेला आणि शिवरात्रीला भरपूर सारं सजवतात आणि देवाला अलंकारसुद्धा करतात, बघू शकता. आणि रात्रीच्या कार्यक्रमाची सुद्धा तयारी सुरू आहे. गर्दी मात्र भरपूर असते रात्री. त्यानंतर मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या. किती मस्त सजवले होते. नमस्कार वगैरे केला आणि आलो बाहेर. होमसुद्धा केले होते, तिथंसुद्धा नमस्कार केला. मंदिरात थोडं बसलो आणि मंदिरात होता महाप्रसाद, शिरा, पोळी वगैरे, भात, दही भात पण होता. आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काय घेतला नाही. आरवने थोडा शिरा थोडा खाल्ला. मग काय आल्याबरोबर मस्त असं ताक केलं, ताक पिऊन घेतलं. मग वाटाण्याच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतल्या आणि लागले रात्रीच्या स्वयंपाकाला. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये वऱ्याचा भात आणि शेंगदाण्याची आमटी केली आणि दिवस असा संपवला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.